नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज। दोंडाईचा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाची मोठी आवक झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव जाहीर करून कमी भावात विकला जात असल्याची खंत शेतकरी बांधवांना आहे। गहू पिकाला 2150 ते 2275 पर्यंत विकला जात आहे। बाजरी आणि दादर यांना 3000 ते 3050 दराने विक्री होत आहे। कोणते पीक घ्यावे, कसे जगावे हा प्रश्न शेतकरी वर्गाला निर्माण झाला आहे। शेती करावी की सोडून द्यावी असा संभ्रम शेतकऱ्याला सतावत आहे। पिकी पेरणीपासून तर सर्व खर्च वजा केला असता शेतकऱ्याला शेती परवडत नाही। खताचा भाव जास्त असल्यामुळे शेती परवडण्यासारखी नाही। दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती ग्राउंड रिपोर्ट घेतला आमचे प्रतिनिधी प्रभाकर धनकर यांनी। आज आम्ही दोंडाईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आलेलो आहोत। या ठिकाणी शेतकऱ्यांची बरीचशी मोठी आवक असल्यामुळे गहू, बाजरी, हरभरा या पिकांची मोठी आवक झाल्यामुळे शेतकरी कशा चिंतेत आहेत आणि व्यापारी वर्ग व या ठिकाणी सर्व झालेले सन्माननीय समितीचे अध्यक्ष, सचिव सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। परंतु मालाला पाहिजे तसा हमीभाव मिळत नाहीये म्हणून शेतकरी वर्ग नाराज आहेत।